डिसेंबरपासून खरं तर ते सुरू होणार आहे, मात्र त्याचं उद्घाटन आज होतंय आणि त्यासाठी नरेंद्र मोदी आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। यावेळी ते पाहणी करतायत। तोपर्यंत विमानाची स्पेसिफिकेशन्स काय असणार आहेत, इथली वैशिष्ट्य काय असणार आहेत ती आपण पाहतोय। या ठिकाणी जवळ मोठा प्रोजेक्ट आहे। 1160 हेक्टर्सवर वसलेला हा प्रोजेक्ट आहे। उल्वेमध्ये 1160 हेक्टर्स इतक्या जमिनीवर, इतक्या जागेवर हे विमानतळ तयार केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एकूण 2 रनवे असणार आहेत। ह्याच्यामध्ये अनेक सुविधाही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। बाय रोड तसंच मेट्रो आणि त्याचबरोबर वॉटर टॅक्सी या तिन्ही मार्गांनी आपण या विमानतळापर्यंत पोहोचू शकणार आहोत। आपल्यासोबत गणेश कवडे पुन्हा थेट विमानतळावरून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। गणेश, आता तू कुठे आहेस, तुझ्या आजूबाजूला काय आहे आणि कशी परिस्थिती आहे, काय दाखवशील? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आलेलं जे विमान आहे ते रनवेवर उभं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानातून आता खाली उतरलेले आहेत आणि त्यांचं स्वागत आहे ते खरं तर होताना पाहायला मिळतं। आणि त्यानंतरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे ते विमानतळाच्या आतमध्ये आहे ते वॉकवे करून सर्व विमानतळ आहे ते पाहणार आहेत, कारण की हे अत्यंत महत्त्वाचं विमानतळ मानलं जाते, कारण की जगातील सर्वात मोठं विमानतळ म्हणून देखील आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिलं जातं। आणि खरं तर या विमानतळाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, कारण की या विमानतळाला कनेक्टिव्हिटी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जोडली गेलेली पाहायला मिळते। विशेष करून जो अटल सेतू जो ब्रिज बांधलेला आहे तो नावासिवा पनवेलला जोडणारा आणि दक्षिण मुंबईला खरं तर हा जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि याला देखील हे कनेक्टिव्हिटीने कनेक्ट होणारा हा एक महत्त्वाचा आहे। तर सायन पनवेल हायवेपासून देखील हे अत्यंत जवळ असणारं हे विमानतळ आहे। तर नवीन उभारण्यात आलेला जो काही कोस्टल रोड आहे समुद्र किनाऱ्यापासून जोडणारा, यातून देखील आहे ती जी वाहतूक होणार आहे जलवाहतूक या देखील याला जोडण्यात आलेली पाहायला मिळते। विशेष केलं तर मेट्रोच्या माध्यमातून देखील या विमानतळाला मेट्रो लाईन 1 बेलापूर पासून जी येणारी खरं तर ही नवी मुंबईतली मेट्रो आहे ती देखील याला कनेक्टिव्हिटी होताना पाहायला मिळते। तर जी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारी मेट्रो क्रमांक 8 ही देखील आहे ती याला जोडणारी एक महत्त्वाची एक लाईन मानली जाते। त्यामुळे मेट्रो असेल, रेल्वे असेल, त्याचबरोबर रस्ते वाहतूक असेल, या तिन्ही मार्गाने जोडणारी अत्यंत महत्त्वाची कनेक्टिव्हिटी असणारा हा एक मेट्रोचा प्रकल्पाबरोबरच नवी मुंबईचं हे विमानतळ कनेक्टिव्हिटी झालेलं पाहायला मिळतं। या विमानतळाचं एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्यामध्ये डिजिटलायझेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण की डिजिटल सांस्कृतिक प्रदर्शन देखील आहे ती या ठिकाणी सुविधा पाहायला मिळते। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे कार्गो सर्व्हिस देखील आहे ते या ठिकाणाहून दिली जाताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एक वेगळं भविष्यामध्ये अतिरिक्त रनवे जर लागलं तर याची देखील आहे ती सुविधा अगोदरपासूनच आहे ती केलेली आहे। पहिले आता जे 2 रनवे आहेत, त्याचबरोबर आणखी जर भविष्यात रनवे लागले तर त्याची देखील सुविधा येथे पाहायला मिळते। तर पर्यावरणपूरक अशा जी काही लाईट्स सुविधा असतील त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, कारण की जर खाजगी विमान असतील, हेलिकॉप्टर असतील, हे देखील एक स्वतंत्र एक जी जागा आहे, कारण की जर मुंबईचा आपण एक बघितलं असेल तर मुंबईमध्ये झू या ठिकाणी खरं तर हे खाजगी विमानांसाठी त्या ठिकाणून ते हेलिकॉप्टर उडवले जातात, मात्र या ठिकाणी एक वेगळं भाग आहे तो देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे जी काही प्रायव्हेट त्याचबरोबर खाजगी स्वतंत्र जी काही आहे ती देखील या ठिकाणून उडवण्यासाठी एक याचा देखील फायदा होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।